100.1 मेगाहर्ट्झवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. ऐकूया हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन आहे अतुल सातपुते यांचं. नमस्कार श्रोते हो, आजच्या हॅलो गीत बहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या हॅलो गीत बहारमध्ये विविध श्रोत्यांनी त्यांच्या पसंतीची गाणी कळवली. सुरुवात करूया आजच्या हॅलो गीत बहारला. ऐकूयात पहिला फोन कॉल. हॅलो, नमस्कार, नमस्कार. गणेश पेठ पाथडीहून अंबादास शिंदे बोलतोय. आपलं स्वागत आहे हॅलो गीत बहारमध्ये. काय मला झालं? सुमन कल्याणपुरांचं एक गीत ऐकायचं होतं. मधुकर जोशींचं गीत आहे. हम्म. सुमन कल्याणपूरनी गायलेलं आकाश पांघरुणी. माझं सलूनचं दुकान आहे गणेश पेठ मध्ये, कटिंग अच्छा. सलून. हा. मी आणि आकाशवाणीला भेट दिली ती वर्धापन दिनाच्या दिवशी तुमच्या आकाशवाणी. हो, हो, मी आलतो. कार्यक्रम तुमचे खूप छान असतात हो. आम्हाला त्यांचे स्टुडिओ वगैरे सगळं दाखवलं, फोटो वगैरे काढले आम्ही. त्या आम्ही तिघ जण श्रोते आलतो. हो. आणि मग तुम्ही बाकी दुसरं काय करता अजून त्या व्यतिरिक्त? मी आता काय नाही, दुकानदारी आपले सलूनचं दुकान, 2 कारागीर आहे. मी आपला बसूनच असतो, कार्यक्रम ऐकतो. सकाळचे तुमचे कार्यक्रम, मंगल प्रभात, तुमचं दिनविशेष कार्यक्रम खूप छान असतात. योवानी रात्रीच तो झालं सर. 2 दिवसापूर्वी जे काही वादळ वगैरे झाली, तुमच्याकडे कसं अवस्था आहे काय? काय नाही, आता सध्याचं थोडं आहे पावसाचं वातावरण, पण रात्री थोडा पाऊस झाला. आम्हाला वादळ वगैरे नाही झालं काय अजून. सुमन कल्याणपुरम त्यांचं आता नुकतंच निधन झालंय. हो हो हो. तर ऐकूयात आपल्यासाठी. दोस्तांचे नाव सांगू का सर? हो सांगा. गावातले मित्र आहेत धाकणे सर, हम्म. विनोद धाकणे सर, हम्म. अमृत. ठीक आहे, ऐकूयात आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या पसंतीचं हे गीत. हॅलो. हॅलो. हॅलो सर, हॅलो गीत बहार. हो, हॅलो गीत बहार कार्यक्रम. हा सर, मी रावरीवरून बोलतोय, श्री गणेश. श्री गणेश बोला, काय म्हणता? हा सर, मला गाणं ऐकायचं का? कुठलं गाणं ऐकायचंय? मेहरबान मधलं बी ऐका सर. मेहरबान मधलं कुठलं? अगर आज मातक मेरे हाती जाते. मेहरबान म्हणून मी तुमच्याकडे होते आणि आयुष्य कवर चित्रित आहे गाणं. आपण काय करता? सर, मी सध्या आता नोकरीच्या शोधामध्ये आहे. हम्म. मला नोकरी होती करोनामध्ये, पण ते करोनामध्ये सुटल्यापासून मी जरा थोडं आता बेकारच्या घरी आहे. बरं बरं. शिक्षण काय झालं मग आपलं? शिक्षण माझं काय सर, 10वी नापास आहे मी. हम्म. त्यामुळे काही नोकरी जरा थोडे प्रॉब्लेम झाले, नोकरी लवकर भेटत नाही आता. तसं काय नाही, आपण बाहेरून परीक्षा देऊन पुन्हा 10वी पूर्ण करू शकतो, पुन्हा पुढचं शिक्षण घेऊ शकतो. पेपर मग काय द्यायचं, माझा इंटरेस्टच गेला. ते करोनामध्ये हे झालं जरा थोडं, हा. त्यापासून माझा मग इंटरेस्टच गेला. हम्म. काय सर, फावल्या वेळेमध्ये मग दुसरं आपलं काम, आपली छोटी मोठी काम असतात, हम्म. कोणाची काही मदत वगैरे असते, मग ते थोडेफार काम करतो, त्याची भेटून जातात पैसे. काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन चालू आहे. अगर आज मातक मेरे हात जाते कदमों में तेरे हा. तारे बिछाते. ठीक आहे, चालेल. आपण फोन केला, ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीचं हे गीत. धन्यवाद सर, धन्यवाद. हॅलो. नमस्कार, नमस्कार सर. आपलं स्वागत आहे हॅलो गीत बहार मध्ये. हो, धन्यवाद. काय म्हणतोय पाऊस पाणी नगरला? नगरला भरपूर वादळ झालं, पाऊस. हा, इकडं पण लय झाला हो आता 2 दिवसापूर्वी. खूप ठिकाणी झाडं पडली. हा, लय 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 खूप खूप ठिकाणी पडले. तुमच्याकडे सुद्धा? हा, आमच्या इकडं पण मसलंय आलं वादळ. कोण बोलताय? मी लपापाय रोकडे बोलते सर. नेहमीचे श्रोते आहात आकाशवाणीचे? हो, नेहमीचीच. मला लय आवड आहे अहो, म्हणूनच पहिलाच फोन लागला. हा. सध्या काय चाललंय मग? आता ही काय शेतीचे सारे काम धाम आवरले, तर आता पावसाची वाट पाहायची. हो, पण आता वादळी पावसामध्ये सध्याचं असं आहे की घाई करू नका पेरणीला, असं सांगितलेलं आहे शेतीमध्ये. नाही नाही, तुम्ही सांगतात ना हो. काही तुमच्या सूचना ऐकतच ना आम्ही. काही करू नाही, पूर्ण पाऊस झाला की. आणि शेतात माल असला तर झाकून ठेवा. सारं ऐकतच ना तुमच्या सूचना आम्ही. यावेळेस काय घेणार आहात तुम्ही? आणि काय काय आता बघू ना, पावसाचं याच्यावर राहिलं सर आता. किती पाऊस पडतो यावरती? हा, आता पाऊस कसा होतोय, किती टक्के होतोय, आणि पेरणीला मिरगात याच्यात झाला तर मग हाय मूग, उडीद, तुरी, सोयाबीन, जित्राडांचा चारा. बरोबर.
तसं गेल्या वर्षी आम्हाला पाऊस भरपूर झालता तर अजून पाणी भरपूर आहे आम्हाला. अरे वा, चांगलं आहे ना हम्म. मग. हा, सारे रानं गुंतलेले आहेत आमचे. हा हा एवढे लई हीच नाही येत अजून म्हणजे. बरोबर. पाणी भरपूर असल्यामुळे मग यंदा हीच नाही ना झालं. रानं शिल्लकच नाही ठेवलेले. हा हा हा, बरोबर. पाणी असलं म्हणजे असं होतच आहे की नाही. हा, पाणी असलं जास्त मग माणूस पिकं काढीतच असतं ना. ऊस, घास, मका, कडवं, हम्म. मित्राबांचं भिमुग. हो. आज गाणं हा. कोणतं ऐकताय? अहो गाणं आता परवाच माझा आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला 31 मे आणि आज असा दिवस 11 मेला माझ्या मुलाच्या लग्नाचा वाढदिवस आहे सर. 11 जूनला. 11 जून. मग आणि मग आता माणसाचा सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणलं म्हणजे लग्न सोहळा सर होय. हो. बरोबर. पण त्या लग्नाचं आता आपलं जाऊन द्या गेलं झालं म्हणायला पण मुलांच्या लग्नाच्या वाढदिवसाचंच गाणं लावायचंय. कुठलं लावायचं सांगा. आता गाणं लग्नाचंच लावायचंय आपल्याला. हा राजा राणीचा संसार ते नाही का कोणतं गाणं होती चिल्ली पाखरा मधलं गाणं आहे पहा. माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. हा, हे गाणं ऐकायचंय आपल्याला. त्यासाठीच केलता सर फोन लावला पण ते लागला बरोबर टक्कोनी पहिलाच फोन राहील. बरोबर. तुमच्या लग्नाचा वाढदिवस झाला, मुलाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तुम्हाला शुभेच्छा दोघांनाही. हा, धन्यवाद धन्यवाद सर. आणि ऐकूया तुमच्यासाठी तुमच्या हो पसंतीचं हो, हे गीत. धन्यवाद धन्यवाद. हॅलो गीत बहार मध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार, कोण बोलताय? सर जी मैं पालमपुर जिला कांगड़ा हिमाचल प्रदेश से जगदीश राय गर्ग बोल रहा हूँ सर. आपका स्वागत है आकाशवाणी अहिल्यानगर के हेलो गीत बार प्रोग्राम में. धन्यवाद सर, आपका भी हम बहुत स्वागत करते हैं. बोलिए, कैसे हैं आप? बहुत मजे में है सर. बहुत मौसम यहाँ कैसा का है? मौसम भी खुशगवार है और मौसम का आनंद भी ले रहे हैं. गर्मी का कोई नामो निशान नहीं है जहाँ हिमाचल प्रदेश में पालमपुर में विशेष तौर पर. अच्छा, आप पालमपुर से है क्या? हाँ, पालमपुर जहाँ का मौसम हमेशा ही खुशगवार बना रहता है. आप तो बहुत खुशनसीब है जिस मौसम में रहते हैं आप. बिल्कुल सर. इधर जो वादियों के बीच में जो बसा शहर है, हाँ हाँ हाँ. तो आसपास में ऊंची ऊंची पहाड़ियों पर बर्फ जमी जब दिखाई पड़ती है तो और भी मजा आता है देखने में. पुराने फिल्मों में बहुत सारा शूटिंग है आपके गांव का. हाँ, सही बात है सर. यहाँ पता नहीं कितनी ही फिल्में फिल्माई गई हैं, कितने गीत फिल्माए गए हैं और कितनी ही सुंदर झांकियां जहाँ की भगवान ने बनाई हैं. महाराष्ट्र में तो अभी बारिश आ रही है और हवाएं बहुत तेज चल रही है यहाँ पे भी. हाँ सर, महाराष्ट्र में तो ऐसे है, गर्मी भी काफी पड़ती है और बारिश भी काफी होती है. बारिश तो हमारे इधर भी बहुत ज्यादा होती है. ऐसे जी भगवान ने भारतवर्ष में पता नहीं कितने मौसम बनाए हैं, कितना कुछ बनाया है. ये तो उसका वरदान है. एक ही देश में बहुत सारा देखने को मिलता है. हाँ जी, एक ही देश में हमें कितने मौसम मिलते हैं, कितने किस्म के लोग मिलते हैं, कितनी भाषाएं मिलती हैं. बिल्कुल. तो सब कुछ दिया है भगवान ने. हाँ बिल्कुल. आज आप गाना कौन से सुनेंगे सर? सर गाना ऐसे है क्योंकि सुरों की देवी जिसे बोलते थे सुमन कल्याणपुर, वो हमसे बिछड़ गई हैं. तो उसको श्रद्धांजलि के रूप में मैं एक गीत सुनूंगा फिल्म शगुन का. हाँ, शगुन का कौन सा? उनका गीत है, उसको थोड़ा सा मेरी इच्छा है कि मैं तरन्नुम में बता दूं. बिल्कुल. जिंदगी जुल्म सही, जबर सही, गम ही सही, दिल की फरियाद सही, रूह का मातम ही सही. जिंदगी जुल्म सही, जबर सही, गम ही सही, दिल की फरियाद सही, रूह का मातम ही सही. जिंदगी जुल्म सही. क्या बात है, बहुत बढ़िया गाते हैं आप तो. बस सर गाते रहते हैं, आनंद लेते रहते हैं. तो उन्होंने इतने गीत, इतनी सुंदर रचनाएं हमारे खजाने में डाल दी हैं
तो हम सलाम करते हैं इन गायकों को हाँ, और रचनाकारों को। बिल्कुल सही बात है। तो ठीक है, सुनते हैं आपके लिए आपके पसंद का शगुन फिल्म से ये गीत। ठीक है सर, बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद। जबर सही गम सही दिल की फरियाद सही रूह का मातम ही सही। हॅलो हॅलो गीतबार. हॅलो गीत बहार कार्यक्रम, सर कोलारून बोलतो, दत्तात्रय शिंदे. आपलं स्वागत आहे हॅलो गीत बहार मध्ये. गाणं ऐकत होतं एक. कुठलं गाणं ऐकताय? खंडोबाचं कुठलंही गाणं चालेल. ओके, तुमचं काय चालू आहे सध्या? काय नाही सर, शेती करतो आणि कोलारला एक सायकलचं दुकान आहे, तिथं मॅनेजर आहे. पाऊस काय म्हणतो तुमच्याकडे? पाऊस नाही सर, पण वादळ आलं खूप रात्री. साधारणपणे 9:30-10च्या दरम्यान खूप वादळ होतं. सध्या वातावरण वादळाचं आहे, पावसाचं आहे, त्यामुळं काही ठिकाणी झाडं वगैरे पडतायत आणि हो, झाडं पडतात आणि पाऊस नसल्यामुळे काय होतंय, पण झाडांची मुळे सुद्धा ढिल्या होत आहेत आणि हो. खूप असे म्हणजे जमिनीला तडे गेलेत ना, अजून पाऊस वातावरण होऊ नाही राहिले, हो हो बरोबर, त्याच्यामुळे वादळी वाऱ्यामुळे झाडं पण पडतायत. खरंय खरंय. हा, पाऊस नसल्यामुळे काय झालंय, खाली जमिनीच्या असं फाटल्यामुळे ना जमिनीचे मुळं असे कमकुवत झालेत. पाण्याची पातळी पण आता खाली गेली आहे आणि लाईटी पण आता सध्या जे लाईट चालू होते 8 तास 10 तास, आता त्यांनी लाईट केली 6 तासावर. त्याच्यामुळे शेतीचे भरणे पण तेवढे उरकत नाहीये. भरणं कसं करता म्हटलं मग? भरणं थोडं थोडं पाणी भरावं लागतं ना, मग जास्त पाणी लावून देता येत नाही. थोडं थोडं जेवढं तो 4-4 सऱ्यावर पाणी भरून तेवढे 4 सऱ्या भरले की पुढच्या 4 सऱ्यावर पाणी लावावं लागतं. मग काय आता शेतामध्ये? पहिलं लाईट शेतीमध्ये आता सध्या ऊस आहे, घास आहे आणि गायांसाठी गिन्नी गवत आहे चारा. मग जनावर किती आहे तुमच्याकडे? जनावर माझ्याकडे 7 गायी आहे. दूध धंदा पण चालू आहे. अरे वा, चांगलं आहे की. हो, मजेत चाललंय एकंदरीत. हो मानलं तर समाधानी, नाही तर मग कसं समाधानी. किती पैसा आला तरी समाधान नसलं तर काय उपयोग नाही त्या पैशाचा. खरंय खरंय खरंय. तर एकंदरीत मजेत. आपण पसंती कळवले खंडोबाच्या गीताची. हो सर. तर ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीचं हो हे गीत. सर, धन्यवाद आपले. मल्लर आली घरा सडक सारवण करा, दिवे आली घरा सडक सारवण करा, वाह चरणावरी त्यांच्या मोगरा. दिवे आली घरा सडक सारवण करा. हेलो हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. जी नमस्कार. नमस्कार, कोण बोलताय? जी मोहम्मद हारून बोल रहा हूँ, मैं ग्राम अकबरपुर तहसील शिरोन जिला विदिशा मध्य प्रदेश MP से। गांव कौन सा बोले आप? ग्राम अकबरपुर छोटा सा गांव है, जिला है विदिशा। आपका स्वागत जी। है। और आप कैसे हो? एकदम बढ़िया है। आप कैसे मौसम हो? कैसा है आपके इधर? अभी यहाँ पे बहुत सारी तेज हवाएं चल रही है, बारिश अभी कम ज्यादा हो रही है अभी, लेकिन जी हवाएं बहुत हमारे तेज इधर भी आंधी तूफान चल रहा है, कम से कम 2-3 दिन से। बादल भी हो रहा है, आंधी चल रही है 2-3 दिन से। है। हाँ बिल्कुल बिल्कुल, वही वैसे ही है। जैसे सब जगह का हाल है, मौसम कहूँ बारिश हो रही है पर आंधी है। आप कैसे हैं? बस हम ठीक ठाक हैं और आपसे बातचीत हो रही है तो और अच्छे हो गए। हाँ, आपका गांव कैसा है? गांव अच्छा है, छोटी सी बस्ती है। हाँ कुल मकान 60-70 मकान है। बस लोगों का काम चल रहा है, खेती बाड़ी का काम चल रहा है, कुछ ईंटों का धंधा है। ईंटें पड़ रही है, कुछ से बंद हो जाएंगी, बारिश से आने लगेगी तो ईंटों का सब काम बंद हो जाएगा। और भट्टे भी बकायदा लग रहे हैं। हाँ हाँ बिल्कुल। पक रहे हैं, भट्टे भी पक रहे हैं। कुछ भट्टे की तैयारी भी लग रही है, कुछ तैयारी चल रही है, खाद वगैरह, यूरिया, मक्का और सोयाबीन बोएंगे। जैसे बारिश चालू हो जाएगी वैसे काम चल जाएगा। हाँ बिल्कुल। हारून जी, आपने फोन किया है अभी हेलो गीत बहार में, तो आप गाना कौन सा सुनेंगे? सुनवा देना कोई सा भी, तुम बिन का सुनवा देना। तुम बिन का? जी। अच्छा नींदों को उड़ाया, रातों को जगाया। अच्छा, ठीक है, कोई बात नहीं है। तो सुनते हैं आपके लिए आपकी पसंद का ये गीत। जी, आपका बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार. नमस्कार, हॅलो गीत बहार मध्ये स्वागत आहे आपलं. रघुनाथ दुकानदार, पोंदवळी तालुका, करमाळा जिल्हा सोलापूर. आपलं स्वागत आहे. बोला, काय म्हणता, कसे आहात? आता सर
आम्ही आनंदात आहोत. आम्ही शेतकरी आहोत बरं का. आणि आता उन्हाळा संपत आलेला आहे हो. आणि शेतकऱ्याचे जे काम असतात ना, हा. शेतीचे काम सर्व पूर्ण झालेत. फक्त आमचं लक्ष लागलंय कुठं, पावसाकडे. ढगाकडे. हा. आणि पाऊस जर वेळेवर आला सर तर सगळी पिकं व्यवस्थित येतात ना. काही ठिकाणी आता पाणी पिण्याचं पण अवघड झालंय. हो बरोबर. आणि आता रोहिणी नक्षत्र आता संपत आले, कारण 8 तारखेला मृग नक्षत्र निघणार आहे. पाऊस जर वेळ झाला तर नक्षत्रावर पण आहे ना, मूग जे पीक आहे का नाही, मूग कडधान्य, हा हा. ते जर मृग नक्षत्रामध्ये पेरलं तर एकदम उत्तम पीक येतं. बरोबर. आकाशवाणी तर आमच्या मदतीला असतेच ना. पाऊस पडल्यानंतर कोणतं बियाणं घ्यायचं, तुम्हाला सांगतो खतं कोणती वापरायची, याच्यामुळे आमचा शेतकरी वर्ग एकदम खुश असतो नेहमी. आणि तुम्ही जे कार्यक्रम करतात, आपण जे संवाद करतो, हो. आम्हा शेतकऱ्यांबरोबर कोण बोलणार सांगा बरं सर. आणि सर अहिल्यानगर आकाशवाणी जी आहे ना, हा. आणि जो तुमचा स्टाफ आहे, म्हणजे निवेदक असेल, तुमचे कार्यक्रम अधिकारी असतील, तर तुम्ही आमचा श्रोता जो आहे तो आपल्या कुटुंबातला आहे म्हणून तुम्ही विविध कार्यक्रम आम्हाला देता ना. हो हो बरोबर. जसं आम्ही शेतीची मशागत केली, तसं तुम्ही पण कोणते कार्यक्रम दिल्यावर बस श्रोत्यांना त्यातला अनुभव येईल किंवा फरक पडेल, हे पण तुम्ही प्रयत्न करता ना सर नेहमी. हो हो. कारण श्रोते तसं आम्हाला म्हणजे जोडलेले आहेत आणि श्रोत्यांच्या सुद्धा पसंती खूप चांगल्या असतात, त्यामुळे आम्हालाही कार्यक्रम करायला खूप छान वाटतं. तर आज एक आपण आहे की विनंती करूया वरुण राजाला. हा हा. प्रल्हाद शिंदे यांनी गीत गायलंय, पडलं पाण्या कर पाणी पाणी. तर ते गीत जर लावलं तर आपण सर्वजण वरुण राजाला प्रार्थना करूया. आणि हे गीत ऐकतच पावसाने आपली हजेरी लावावी अशी आपण त्याला विनंती करूया. आपण फोन केलात, ऐकूयात आपल्या पसंतीचं. हॅलो नमस्कार. गीत बहार, मी अहिल्यानगरून कराच्याला भरत बोलत आहे सर. नमस्कार, आपलं स्वागत आहे हॅलो गीत बहार मध्ये. धन्यवाद. आता मी असं म्हणू इच्छित आहे की 1936 या दिवशी आपला ऑल इंडिया रेडिओ म्हणून रेडिओ सुरू झालेला आहे. त्यानंतर त्याचे नामांकन आकाशवाणी असं झालेलं आहे. ठीक आहे. 90 वर्ष पूर्ण होत आहे. आता एक सांगतो की रेडिओ म्हणलं तर आता सगळ्या घरी घरी आलेलं आहे. पण अहिल्यानगर मध्ये पहिले रेडिओ विकणारे पहिला रेडिओ शॉप आमचं. अरे वा. आमचे कस्टमर नगर सिटी काय पुढे नगर तालुक्यातून येत होते. असं पण ऐकून आहे की आम्ही तर बॉन्ड पण झालो नव्हतो त्यावेळेस. 1948 ला मला वाटतं दुकान सुरू झालं होतं त्यावेळेस. आणि त्यावेळेस मनवाडून पण लोक यायचे. ट्रेन सकाळी 6 वाजता ट्रेन नगरला यायची आणि दुकान सुरू होण्या अगोदर ते येऊन बसायचे. आणि रेडिओ पण मोठे असायचे, वुडन बॉडीचे असायचे. तर ट्रान्झिस्टर आले, त्यानंतर पॉकेट रेडिओ आलेत, आता मोबाईलवर आलेले आहेत. असा हा रेडिओचा मार्ग आता पण पोहोचलेला आहे. आता हायटेक झालेला आहे. रेडिओच्या 90 वर्ष होणार यामुळे आपल्याला अभिनंदन. धन्यवाद, आपल्यालाही शुभेच्छा. ऑल इंडिया आकाशवाणी. आता तुम्ही म्हणाले की तुम्ही पहिलं दुकान आपलं आहे नगर जिल्ह्यामधलं. हो हो, नगर डिस्ट्रिक्ट मध्ये सर. हा बरोबर. तर मग आपल्याकडं काही संग्रही असेल ना एखादा? हो, संग्रही सर. आता किती वर्ष विचार करा, 50 वर्षाच्या पुढे झाले त्या गोष्टी. पण असं म्हणजे कलेक्शन ठेवून त्यावेळेस वाटत नव्हतं ना असं कलेक्शन ठेवावं काय पीसचे वगैरे वगैरे. हा, त्यावेळेस तो म्हणजे क्रेज होता ना अँटिक पीस गोळा वगैरे करणे, किंवा असे चांगले दिवस येणार रेडिओला. हा बघा जुना मॉडेल, हा बघा जुना मॉडेल. आणि ते गोदरेजच्या कपाटावर त्याचं वरचं टॉप असायचं तेवढा रेडिओ असायचा. आणखीन एक सांगतो एक गोष्ट. आमच्या थोरला ताई घीचा डब्बा यायचा 15 किलो, तो मोकळा डबा पालथा करून रेडिओची डिशन बदली करता करता डबा दाबला गेला, त्याला इंजर्ड झाली पाहायला. रेडिओ त्यांना आवड होती त्यावेळेस. खरंय खरंय खरंय. आता का हातात एवढा रेडिओ येतो, पॉकेट मध्ये ठेवण्यात एवढा. एकदम मोबाईल मध्ये रेडिओ आहे आता. हा मोबाईल मध्ये आलेले आहेत. आज आकाशवाणी अहिल्यानगरने पुष्कळ पिकअप केलेलं आहे त्या 35 वर्षात. पुष्कळच. अगोदर संध्याकाळी फक्त 1-2 तास असायची, आता दिवसभर चालू असते. हो हो खरंय. सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असतं आणि पुष्कळ माहिती मिळते. हो हो. आज गाणं कुठलं ऐकताय? कभी हंस के गले से लग जाएंगी, हाय बदल जाएंगी मेरी बाहों में वो सच्चे झूठे बहाने लिए, ओ चला जाता हूँ किसी के धुंध में
पेले जीवन साथी. ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीचं हे गीत. ओके फाईन सर, थँक्यू. हॅव अ गोल्डन डे, फाईन डे. हेलो, नमस्कार, हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. छत्रपति संभाजीनगर से रुकनुद्दीन तंबुली बात कर रहा हूँ. और आप कैसे हैं? हम अच्छे हैं, आपका आशीर्वाद है. आपके कार्यक्रम सुन रहे हैं, बढ़िया कार्यक्रम हो रहे हैं. तो हमारे पास तो ट्रांजिस्टर रेडियो है, हम रेडियो सुनते पर आपके कार्यक्रम मोबाइल ऐप पे सुन लेते हैं. क्या बात है. अहिल्या नगर में रेडियो श्रोता सम्मेलन हो तो वहाँ भी आए थे हम. जो बड़ा रेडियो था उसकी शुभ यात्रा निकाली थी, अपना रेडियो था वाल का. हाँ बिल्कुल, हम भी तो आए. मैं तो पुराने गाने सुनते 1980 के पहले, बात की नहीं. हाँ, फिर आज कौन सा गाना सुनेंगे? जो फिल्म का नाम है चरस. हम्म, गीत के बोले पिया आजा तेरी याद आई. आजा तेरी याद आई. मोहम्मद रफी, हाँ, मोहम्मद रफी की लता मंगेशकर आवाज में गीत है. आप कैसे हैं? हम अच्छे हैं. और आपके दोस्त लोग? हमारी जो दोस्त है बाहर के ज्यादा, यहाँ पे तो जो संभाजी नगर के श्रोता है, हाँ. हमारी चाय की होटल है भाजी मार्केट में. फिर आपका दिन तो बहुत जल्दी शुरू होता होगा. नहीं, सुबह हम लेट चालू करते हैं. कितने बजे? तो बड़े 10 बजे. ये छोटा मार्केट है, बड़े मार्केट से इधर माल आता जब शुरू होता है. यानी कि लोग आने के बाद आपकी दुकान शुरू हो जाती है. तब दुकान शुरू हो जाती है. नहीं तो बहुत सारे जगहों पर नुक्कड़ पे बहुत सारे चाय के ठेले होते हैं, वो बहुत सुबह ही शुरू हो जाते हैं. तो वो 4 बजे शुरू हो जाती है, कोई 5 बजे शुरू होते हैं, 6 बजे शुरू होते हैं. हमारा है सब लेट चालू होता है. चाय की दुकान और इडली के ठेले बहुत सारे हैं. बहुत है. तंबोली सर, आपने फोन जी, किया बोलिए. आकाशवाणी अहिल्यानगर को, और चरस फिल्म से गीत की पसंद है आपकी. आप हमारे घर के लोग आएगा, साबिर तंबुली, आमिर तंबुली, सबिया तंबुली. सुनते हैं चरस फिल्म से आपके लिए आपकी पसंद का ये गीत. आजच्या हॅलो गीत बहारची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा थांबूया इथंच. पुन्हा भेटूयात पुढच्या हॅलो गीत बहार मध्ये. आजचा हॅलो गीत बहार तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे कार्यक्रम स्नेहांकित, कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, प्रोफेसर्स कॉलनी चौक, सावेडी, अहिल्यानगर. पिनकोड 414003. नमस्कार.